So friends, let us discuss the third unit of F4, that is speaking and listening in English language. जर व्हिडिओ खूपच जास्त फास्ट होत असेल तर तुम्ही प्लेबॅक स्पीडमध्ये बघू शकतात, कमी करून त्याचा स्पीड कमी करून. ठीक आहे. तर in chapter what is the subtopic is that observation and listening in English, speaking and communication, speaking etiquettes, student teacher पोर्टफोलिओ अँड रुब्रिक, सेमिनार, MCQ टेस्ट, ग्रुप वर्क एटसेट्रा. तर कोणीतरी मला कमेंट केली होती की व्हिडिओ खूप जास्त फास्ट होत आहे, जसं काही तुम्हाला कुठे जायचं आहे असं काही समथिंग लाईक दॅट. सो मी सांगू शकते माझ्या पद्धतीने मी ही व्हिडिओ ट्राय करते आहे स्लो घेण्याचा. तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी स्लो टीच करते आहे. आणि जर कोणाला खूपच जास्त फास्ट होत असेल तर त्यांनी स्पीड कमी करावा, आणि कोणाला खूपच जास्त स्लो होत असेल तर त्यांनी स्पीड वाढवावा. यापेक्षा मी जास्त काही करू शकत नाही. तर नेक्स्ट टाईम म्हणजे जसं जसं ग्रो होतं आहे चॅनल, किंवा मग जसं जसं व्हिडिओला प्रोत्साहन भेटतं आहे तसं तसं मी ट्राय करते की नेक्स्ट टाईम म्हणजे इन फ्युचर ब्लॅकबोर्ड आणि व्हाईट बोर्डवर टीच करण्याचा ट्राय मी करणार आहे. तर ठीक आहे. द फर्स्ट पॉईंट इज ऑब्झर्वेशन अँड लिसनिंग इन इंग्लिश. Meaning of observation. And what is the observation? Language is the skill. Thompson and Watty says the power of a expression is a language is a matter of skill rather than knowledge. ठीक आहे. म्हणजे जे काय एक्सप्रेशन, आपली जी काय एक्सप्रेशन प्रूफ करण्याचं जे काही साधन आहे त्याला नॉलेजपेक्षा स्किल जास्त गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला जर कोणासोबत बोलायचं असेल किंवा बाहेरच्या एखाद्या कंट्रीच्या माणसासोबत बोलायचं असेल, व्यक्तीशी बोलायचं असेल, तर आपल्याला जे काय अल्फाबेट आहे, बाराखडे आहे, त्याचं नॉलेज असणं गरजेचं नाही आहे, परंतु ते स्किल जे आहे, कौशल्य आपल्यात असायला हवं. आपल्याला खूप काही नॉलेज आहे, परंतु आपल्याला समोरच्याशी जर बोलताच येत नसेल तर ते नॉलेज असणं काहीच गरजेचं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की द पॉवर ऑफ एक्सप्रेशन इन अ लँग्वेज इज अ मॅटर ऑफ अ स्किल रॅदर दॅन अ नॉलेज. इट इज अ पॉवर दॅट ग्रोज बाय एक्सरसाइज, नॉट बाय नोनिंग मेअरली मिनिंग ऑर रूल्स. म्हणजे ही जी पॉवर आहे ती एक्सरसाइज म्हणजे रोज रोज बोलून किंवा रोज रोज करून आपल्यामध्ये काय होत असतं, ग्रो होत असतं. कोणत्याही मिनिंगनी किंवा रूल्सनी जे काय आहे ते आपल्यात ही बोलण्याची स्किल येत नाही. मग त्यामध्ये आहे लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग आर द बेसिक स्किल ऑफ ऑब्झर्वेशन. हे 4 स्किल आहे LSRW. ओके. But even before those 4 important basic skill, a teacher has a consider one important skill, that is observation. याच 4 स्किलपैकी मोस्ट इम्पॉर्टंट दॅट टीचरसाठी काय आहे ते म्हणजे ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन्स मीन्स द ॲक्ट ऑफ नोटिसिंग अ थिंग, ऑब्जेक्ट, पिक्चर, इन्सिडंट एटसेट्रा. ऑब्झर्वेशन म्हणजे काय, निरीक्षण म्हणजे काय, आपण सकाळीही बघितलं. सकाळी म्हणजे कोणत्या तरी F3मध्ये आय थिंक बघितलं की ऑब्झर्वेशन म्हणजे काय की निर्देशन किंवा मग निर्देशक म्हणजे काय की एखादी गोष्ट जिचं फक्त ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण करणं नव्हे तर ती गोष्ट समजून घेणं, त्यातील मागे त्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचणं म्हणजे काय आहे, ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं नोटीस करणं, त्याचं निष्कर्षापर्यंत पोहोचणं. ठीक आहे. दिस इज ॲन ॲक्ट ऑफ वॉचिंग द सब्जेक्ट फॉर अ स्पेसिफिक पिरियड टू लर्न अबाउट इट. अँड वी नो दॅट द लर्निंग ऑफ लँग्वेज इज ॲन आर्ट. म्हणजे कोणतीही भाषा शिकणं म्हणजे हे काय आहे, कला आहे. द बेस ऑफ आर्ट इज प्रॅक्टिस. तर त्याचा बेस काय आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस आहे. कोणतीही कला किंवा कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर त्याचा बेस म्हणजे काय असतं, प्रॅक्टिस असणं. किंवा मग आपण ती सारखी वारंवार एकच कृती केली तर ती आपली पक्की होऊन जाते. तसंच लँग्वेज पण आहे. ठीक आहे. मग इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्झर्वेशन काय आहे. ऑब्झर्वेशन ऑफ अ थिंग, अ पिक्चर, फ्लॅश कार्ड ऑर अ सेंटेन्स स्ट्रीप इज इंटरेस्टिंग फ्रॉम पपील्स पॉईंट ऑफ व्ह्यू. ऑब्झर्वेशन कसं असलं पाहिजे की जो बघणारा आहे त्याच्या दृष्टीने इंटरेस्टिंग किंवा मजेदार असायला हवं. ऑब्झर्वेशन ऑफ अ थिंग, पिक्चर, फ्लॅश कार्ड ऑर अ सेंटेन्स स्ट्रीप अँड रिप्रोड्यूस द वर्ड ऑर अ सेंटेन्स इज ऑल्सो इंटरेस्टिंग फ्रॉम द पपील पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याचं जे काय आहे त्याचं ऑब्झर्वेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचं रिप्रोड्यूस करायची जी काही गोष्ट आहे, थिंग आहे, शब्द आहे ते इंटरेस्टिंग असायला हवे. Essential of the between things, picture, a flash or a sentence strip and their pronunciation, reproduction will be established in the student mind. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनानुसार त्याचं प्रोनाऊन्सिएशन, रिप्रोडक्शन म्हणजे परत होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या इंटरेस्टिंग असायला हवं. द लेसन बिकम लाईव्हली अँड द स्टुडंट बिकम हॅपी विथ द न्यू लँग्वेज. नवीन भाषेमधून जो काही धडा आपल्याला भेटणार आहे तो
हॅपी किंवा विद्यार्थ्यांनी तो हॅपी मनाने जगता आला पाहिजे, विद्यार्थ्यांना तो हॅपी मनाने जगता आला पाहिजे. द स्टुडंट लर्न विथ प्लेजर सो दे रिमेंबर फॉर अ लाँग टाईम. जेव्हा जे स्टुडंट म्हणजे विद्यार्थी जे काय शिकताय ते त्यांच्या जास्त टाईमपर्यंत लक्षात राहिले पाहिजे, अशा प्रकारे ऑब्झर्वेशन हे असलं पाहिजे. हे आहे इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्झर्वेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट येऊ शकतात. मग प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन काय आहे? टीचर शो ऑब्जेक्ट लाईक अ पेन, पेन्सिल अँड नोट एटसेट्रा. आस्क द स्टुडंट टू ऑब्झर्व द प्रोनाउन्स इट इंग्लिश वर्ड अँड टेल देम टू रिपीट आफ्टर हिम. In this way, he she use various picture flashcards where word is increasing syllables and ask them to repeat after careful observation. म्हणजे टीचरने काय करायचं आहे की विद्यार्थ्यांना कोणतीही गोष्ट दाखवायची आहे, फॉर एक्झाम्पल पेन, पेन्सिल, नोटबुक काहीही दाखवायचं आहे आणि ते ऑब्झर्व करायला लावायचं आहे केअरफुली. त्यावर त्यांना काय दिसतं आहे, कोणतं चित्र आहे किंवा मग त्याचं ऑब्झर्वेशन त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सांगायचं आहे. पुढे आहे लिसनिंग इन इंग्लिश. दिस इज नॉट ॲन इम्पॉर्टंट क्वेश्चन बट we see. Now we will proceed further listening skill. While studying a process of learning, English is a very new language. We should always compare with a situation that how we have studied or learned our mother tongue. म्हणजे आपण आपल्या मदर टंगमधून जे काही शिकतो आहे आपण तसंच ते कोणत्याही भाषेसोबत कम्पेअर करत असतो. तर त्यामध्ये काय असतं? ऑब्झर्वेशन, लिसनिंग, अंडरस्टँडिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. म्हणजे आपण काहीही शिकायचं असेल तर पहिले त्याचं ऑब्झर्वेशन करतो, नंतर ती गोष्ट ऐकतो, नंतर ते समजून घेतो, नंतर बोलण्याचा प्रयत्न करतो, नंतर लिहिण्याचा वाचण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी रायटिंगचा प्रयत्न आपण करत असतो. हेन्स द लिसनिंग इज अ स्किल टू ॲबिलिटी. म्हणजे समोरच्याची म्हणजे ऐकून घेण्याची जी काही पात्रता आहे त्याला म्हणायचं लिसनिंग. म्हणजे समोरचा जे काही बोलतो आहे ते आपण व्यवस्थित ऐकतो आहे की नाही, किती प्रमाणात ऐकतो आहे आणि आपण त्याला कशाप्रकारे रिस्पॉन्स देतो आहे, त्याला म्हणायचं आहे लिसनिंग स्किल. नेक्स्ट इज अ सब स्किल ऑफ लिसनिंग. इट्स इम्पॉर्टन्स may be ask or not. The student should understand the follows the correct sound, pronunciation and articulation. म्हणजे विद्यार्थ्यांनी जे करेक्ट साऊंड आहे, आवाज आहे, त्याचा उच्चार आहे तो समजून घेतला पाहिजे. स्टुडंट शुड अंडरस्टँड द फॉलो द प्रॉपर स्ट्रेस. त्यांनी प्रॉपर स्ट्रेस म्हणजे त्याचा चढ उतार जो आहे, करेक्ट इंटोनेशन त्याच्यातलं आवाजातलं किंवा शब्दातलं समजून घेतलं पाहिजे. स्टुडंट शुड अंडरस्टँड द पॉज. म्हणजे वाचताना हळूहळू किंवा मग पॉज घेतला गेला पाहिजे. स्टुडंट शुड अंडरस्टँड द फॉलो मिनिंग ऑफ वर्ड. म्हणजे शब्दांचा किंवा अक्षरांचा मिनिंग हा विद्यार्थ्यांनी समजून घेतला पाहिजे, अर्थ समजून घेतला पाहिजे. स्टुडंट शुड अंडरस्टँड द अँड फॉलो द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स अँड ग्रॅमॅटिकल इन्फॉर्मेशन. म्हणजे जे काय वाक्याचं जे काय स्ट्रक्चर आहे, रचना कशी केली आहे आणि त्याच्यात ग्रॅमॅटिकल इन्फॉर्मेशन काय आहे ते विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे. Student should be able to give the gist of a para they heard, that is global understanding. They should get general thing. म्हणजे ज्या काही पॅरेग्राफमध्ये दिलेल्या जनरल थिंग्स आहे, कॉमन गोष्टी आहे, त्या विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. पुढे आहे टेक्निक ऑफ डेव्हलपिंग लिसनिंग स्किल. टीचर कॅन यूज द फॉलोइंग टेक्निक्स टू डेव्हलप लिसनिंग स्किल ऑफ द स्टुडंट. देन व्हॉट इज द टेक्निक? त्याच्यात दोन ग्रुप केलेले आहे की ए ग्रुप आणि बी ग्रुप. पेन, ॲक्सेप्ट, सी. म्हणजे सेम उच्चार जो आहे तो सेम आहे, परंतु त्याचा अर्थ जो आहे, मिनिंग जो आहे तो वेगवेगळा आहे. दॅट इज द लिसनिंग स्किल टू डेव्हलपिंग स्टुडंट. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये हे जे काय आहे लिसनिंग स्किल आहे ते डेव्हलप झालं पाहिजे. द टीचर गिव्ह कमांड्स टू क्लास अँड ऑब्झर्व द ॲक्शन. म्हणजे टीचरनी क्लासमध्ये जे काय म्हणजे सूचना दिल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी त्या पाळल्या गेल्या पाहिजे. टीचर स्पीक सम वर्ड्स अँड टेल द क्लास टू मेक देअर ग्रुप्स. म्हणजे शिक्षकांनी काही शब्द सांगितले पाहिजे आणि वर्गामध्ये ते त्यामध्ये ग्रुप करायला लावायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बेंच, नोटबुक, चेअर, पेन्सिल, टेबल, पेन. मग स्कूल मटेरियल काय आहे, यातलं रायटिंग मटेरियल काय आहे, असा त्या शब्दांचा ग्रुप किंवा मग डिफरन्शिएटेड विद्यार्थ्यांना करायला गेलं पाहिजे. पुढे आहे टीचर रीड अ स्टोरी ऑर अ पॅसेज अँड दे आस्क क्वेश्चन बेस्ड ऑन दॅट द क्लास. म्हणजे टीचरने जी काय स्टोरी रीड केलेली आहे, वाचलेली आहे किंवा पॅसेज वाचलेला आहे त्यावर त्यांनी क्वेश्चन विचारायला हवे आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यावर आन्सर द्यायला पाहिजे. ग्रुप डिस्कशन हेल्प्स टू लिसनिंग स्किल. ग्रुप डिस्कशन जे असतं ते लिसनिंग स्किलसाठी हेल्प करतं किंवा मग मदत करतं. पुढे आहे डिफिकल्टीज इन लिसनिंग. म्हणजे ऐकण्यासाठी कोणत्या कोणत्या डिफिकल्टीज असतात हे विचारलेलं आहे. भाषा अध्ययनाचे अध्यापनशास्त्र या 5 जो आहे त्यामध्ये ही क्वेश्चन आहे.
ते क्वेश्चन तिथे समजले तर इंग्लिशमध्ये तुम्हाला आपोआपच लिहिता येतात. लर्नर मे फेस टू फॉलोइंग डिफिकल्टीज इन लिसनिंग. मग कोणत्या कोणत्या डिफिकल्टीज फेस करतो लर्नर? अनेबल टू अटेन द स्पीकर थ्रू आउट. एव्हरी स्टुडंट हॅज अ डिफरंट स्पॅन ऑफ अटेन्शन. प्रत्येक विद्यार्थ्याचं जे अटेन्शन असतं, लक्ष असतं, ते वेगवेगळं असतं. एक्सपिरियन्स डिस्टर्बन्स लाईक लाऊड नॉईज, अनकॉग्नियल ॲटमॉस्फिअर, फिजिकल ऑर अ मेंटल कंडिशन. म्हणजे जे कोणते कोणते एक्सपिरियन्स घेऊ शकतात मुलं, डिस्टर्ब होऊ शकतात जास्त आवाजामुळे, आजूबाजूच्या वातावरणामुळे. फिजिकल म्हणजे जे काही शारीरिक आणि मेंटल कंडिशन असते मुलांची, काही काही शारीरिकरित्या अपंगत्व असतात, त्या मुलांना डिस्टर्ब येऊ शकतं. अनेबल टू अंडरस्टँड प्रोनाऊन्सिएशन म्हणजे जो उच्चार आहे, अर्थ आहे, तो शिकण्यासाठी ते अनेबल असतात. अनेबल टू कोप अप विथ द फास्ट स्पीड ऑफ अ स्पीकर म्हणजे जो काही बोलणार आहे त्याचं जे काही फास्ट स्पीड आहे शिकवण्याचा किंवा मग बोलण्याचा स्पीड आहे तो कॅप्चर करण्यासाठी मुलं अनेबल असतात. फाइंड सम अननोन वर्ड, सम स्टुडंट मे नॉट नो सम वर्ड्स. म्हणजे काही विद्यार्थ्यांना ऐकताना काही अननोन शब्द भेटतात जे त्यांनी कधीच ऐकलेले नसतात आणि त्याचा अर्थसुद्धा विद्यार्थ्यांना माहीत नसतो. द टीचर शूड कन्सिडर द अबो डिफिकल्टीज अँड शूड अवॉइड देम विच आर विथिन लिमिट. म्हणजे शिक्षकांनी काय केलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डिफिकल्टीज आहे विद्यार्थ्यांच्या त्या दूर केल्या पाहिजे. मग त्यामध्ये आहे लिस्ट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एड्स. मग कशा थ्रू आपण दूर करू शकतो? मग ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतात. हे पण क्वेश्चन 1 मार्क्ससाठी विचारलं असते की यातलं ऑडिओ एड्स कोणतं आहे, व्हिज्युअल कोणतं आहे किंवा ऑडिओ व्हिज्युअल कोणतं आहे. मग त्यात 4 ऑप्शन देतात आणि त्यातलं एक डिफरंट करायला लावतात. मग त्यात आहे टेप रेकॉर्डर, रेडिओ, TV, CDज, पिक्चर्स, चार्ट्स, फ्लॅश स्लाइड्स, फिल्म स्ट्रिप, फिल्म प्रोजेक्टर, लँग्वेज लॅबोरेटरी. ह्या ज्या आहेत त्यातल्या ऑडिओ कोणत्या आहे? ऑडिओ म्हणजे ऐकू येणाऱ्या काय काय आहे? मग त्यात टेप रेकॉर्डर आहे, रेडिओ आहे, ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ऐकू येणाऱ्या आहे. व्हिज्युअल म्हणजे काय की दिसणाऱ्या फक्त. मग कोणत्या आहेत? TV आहेत, त्यात पिक्चर आहे, चार्ट आहे. ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे काय? दिसणाऱ्या पण ऐकू येणाऱ्या पण. त्यामध्ये काय आहे? TV आहे, CDज आहे, फिल्म स्ट्रिप्स आहे, फिल्म प्रोजेक्टर्स आहे, एटसेट्रा. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑडिओ व्हिज्युअल एड्स आहे. पुढे आहे स्पीकिंग अँड कम्युनिकेशन. देन फर्स्ट पॉईंट इज अ स्पीकिंग. स्पीकिंग इज अ स्किल. वी नो दॅट द स्पीकिंग बोलणं हे जे आहे ते एक कौशल्य आहे. मग त्यामध्ये गुड अँड प्रॉपर लिसनिंग रिझल्ट इन टू द करेक्ट स्पीकिंग. जेव्हा आपण व्यवस्थित ऐकतो किंवा मग चांगलं ऐकतो किंवा प्रॉपर लिसनिंग करतो तेव्हाच ते आपण करेक्ट बोलू शकतो. द बेस ऑफ अ स्पीकिंग इज द वे ऑफ प्रोड्युसिंग साऊंड. मग त्याचा बेस जो आहे तो म्हणजे आपण काय बोलतो आहे आणि कशा प्रकारे तो उच्चार करतो आहे, त्याचा आवाज किंवा जो काही वर्डचा आवाज आहे, साऊंड आहे, तो आपण कशा प्रकारे बोलतो आहे ते इम्पॉर्टंट असतात. मग त्यामध्ये काय असतं? फोनोटिक स्क्रिप्ट्स असतात, सिम्बॉल असतात, काही कीवर्ड्स असतात, फोनेटिक ट्रान्स्क्रिप्शन्स असतात. ही शी टूक नो दॅट डज द थिंग प्रॉपरली विल आस्क देम स्टुडंट टू स्पीक विथ प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन, इंटोनेशन, स्पीड, टोन, स्ट्रेस, आर्टिक्युलेशन अँड दिस विल बी रिझल्ट इन टू द करेक्ट स्पीच. म्हणजे मुलांनी ह्या ज्या गोष्टी आहे बोलताना, प्रोनाऊन्सिएशन आहे, उच्चार, त्याचा चढ उतरता जो काही क्रम आहे, त्याचा गती आहे, टोन आहे, स्ट्रेस आहे, कधी थांबायचं आहे, कधी पॉज घ्यायचा आहे, या ज्या गोष्टी जेव्हा त्यांच्या बोलण्यात करेक्ट येतील तेव्हाच ते व्यवस्थित काय करू शकतात? बोलू शकतात. ठीक आहे. मग अशा प्रकारे स्पीकिंग ही फर्स्ट स्किल आहे. त्यामध्ये दिलेलं आहे स्पीच साऊंड आपण बघितलं आहे, फोनेम्स, ओवेल्स, प्युअर वॉवेल्स आणि डिफ्थॉंग आणि कन्सोनंट हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये बघितलं आहे. नंतर आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग स्पीकिंग. मग त्यामध्ये कोणते कोणते ऑब्जेक्टिव्स आहे? टू हेल्प द स्टुडंट टू प्रोड्यूस द डिस्टिंक्ट साऊंड ऑफ द इंग्लिश लँग्वेज. म्हणजे मुलांना काय होतं की जे काही डिस्टिंक्ट साऊंड आहे ते हेल्प करतात इंग्लिश लँग्वेज बोलण्यासाठी, प्रोड्यूस करण्यासाठी. इनेबल टू स्टुडंट टू डिस्कस अबाउट द गिवन पिक्चर. जे काही पिक्चर दिलेलं आहे ते त्यावरून आपण डिस्कशन करू शकतो. हे विद्यार्थ्यांमध्ये काय होतं? इनेबल असतं. इनेबल टू पपिल्स प्रोनाऊन्स वर्ड विथ प्रॉपर स्ट्रेस, इंटोनेशन, स्पीड अँड पॉज. म्हणजे जे काही विद्यार्थी आहे ते पात्र नसतात कशासाठी? प्रॉपर प्रोनाऊन्स करण्यासाठी, वर्ड प्रोनाऊन्स करण्यासाठी, इंटोनेशन आणि स्पीड पॉज करण्यासाठी. टू हेल्प देम टू आन्सर द क्वेश्चन. त्यांना हेल्प करायची आहे क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी. टू हेल्प स्टुडंट टू पार्टिसिपेट इन ओरल कन्व्हर्सेशन. म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायचं आहे कशासाठी? ओरल कम्युनिकेशन जे असतं ते बोलण्यासाठी. टू हेल्प देम लँग्वेज इन डे टू डे सिच्युएशन.
त्यांना सांगायचे, प्रवृत्त करायची की तुमच्या डेली लाईफमध्ये लँग्वेज जी काय आहे ती बोलली गेली पाहिजे. टू हेल्प देम यूज द कन्व्हर्सेशन टर्म, म्हणजे ज्या काही गोष्टी आहे संभाषित म्हणजे भाषांतर करण्याच्या ज्या गोष्टी आहे त्या टर्म त्यांना यूज करण्यासाठी हेल्प करायची आहे. टू हेल्प द स्टुडंट साइन ऑफ अ पोएम विथ प्रॉपर रिदम अँड रिम. ठीक आहे. टू इनेबल द स्टुडंट टू लर्न अ डिस्टिंक्ट साऊंड ऑफ इंग्लिश लँग्वेज. टू हेल्प देम स्पीक अबाउट हिमसेल्फ, हरसेल्फ अँड ऑल्सो टॉपिक ऑफ हिज हर चॉईस इन अ फ्यू सिम्पल सेंटेन्स. म्हणजे त्यांना सांगायचं आहे की तुमचा आवडता जो काही विषय आहे त्यावर सिम्पल म्हणजे 5 ते 6 ओळी बोलून दाखवायच्या आहे. फॉर एक्झाम्पल माय मदर आहे, माय स्कूल आहे. अशा प्रकारे आपण त्यांच्यामध्ये स्पीकिंग स्किल जी आहे ती डेव्हलप करू शकतो. पुढे आहे फीचर्स ऑफ इफेक्टिव्ह अँड फ्लुएंट स्पीकिंग. मग फटाफट बोलण्यासाठीचे जे काही फीचर्स आहे ते काय आहे? स्टुडंट शुड स्पीक विथ प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन, स्ट्रेस, इंटोनेशन, स्पीड अँड पॉज. म्हणजे विद्यार्थ्यांना जे काही बोलायचं आहे ते प्रॉपर उच्चारणे, चढ उतारणे आणि प्रॉपर पॉज घेऊन बोलता आलं पाहिजे. स्टुडंट शुड स्पीक फ्लुएन्सी अँड ॲक्युरेटली, म्हणजे विद्यार्थ्यांना न अडखळता आणि पटापट बोलता आलं पाहिजे. स्टुडंट शुड यूज टू प्रॉपर वर्ड अँड एक्सप्रेशन. मुलांना जे काही प्रॉपर शब्द आहे, जिथं जो शब्द बोलायचा आहे तो बोलता आला पाहिजे आणि त्याच्यासोबत त्याचे एक्सप्रेशनसुद्धा करता आले पाहिजे. मिनिंगफुल स्पीकिंग विथ प्रॉपर गॅस्चर इज इम्पॉर्टंट फीचर. म्हणजे जे काय आपण बोलतो आहे ते मिनिंगफुल असायला हवं. ठीक आहे. यामध्ये कोणताही मिनिंग दुसरा किंवा वेगळा अर्थ त्याचा व्हायला नको. अशा प्रकारे जे काही फीचर्स आहे ते फ्लुएंट स्पीकिंगचे फीचर आहे. पुढे आहे प्रॉब्लेम सॉल्विंग सोल्युशन्स फॉर हिंड्रन्स इन डेव्हलपिंग स्पीकिंग स्किल. फर्स्ट आहे त्यात प्रॅक्टिस फॉर स्पीकिंग. जे काय आहे ग्रुप डिस्कशन ऑन अ पर्टिक्युलर टॉपिक. कोणताही आपण टॉपिक जो घेणार आहे त्यावर ग्रुप डिस्कशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. यामुळे काय होतं की बोलण्याची जी काय प्रॅक्टिस आहे ती विद्यार्थ्यांमध्ये रुजू लागते आणि विद्यार्थी बोलू लागतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे. सपोज तुम्हाला मॅथ येत नाही आहे, तुम्हाला आज नाही आलं, उद्या नाही आलं, जेव्हा तुम्हाला फॉर्म्युला समजेल तेव्हा तुम्हाला मॅथ हे आपोआप येणार आहे. तसंच इंग्लिश आहे, आज ग्रामर नाही येते, उद्या येईल, परवा येईल, त्यानंतर 2 दिवसांनी अजून चांगलं येईल. अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला प्रॉपर बोलता येईल, प्रॉपर ग्रामर येईल किंवा मग ग्रामरचा त्यामध्ये इतकाही विषय नसतो, जेव्हा तुम्हाला प्रॉपर इंग्लिश समजेल, जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करशाल तेव्हाच तुम्हाला ते बोलता येणार आहे. अशा प्रकारे ग्रुप डिस्कशन ऑन अ पर्टिक्युलर टॉपिक. कोणत्याही विषयावर विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशन करायला लावायचं आहे. फॉर एक्झाम्पल दिवाळी फेस्टिवल आहे, मग 1-2 जण घ्यायचे, मग त्यामध्ये एकाने कसं सेलिब्रेट केला, दुसऱ्याने कसं सेलिब्रेट केला, अशा प्रकारे त्यावर डिस्कशन इम्पॉर्टंट आहे. दुसरा सेकंड आहे की नॉलेज अँड यूज ऑफ फोर्टिफोल्ड स्पीच साऊंड. व्हेरियस एक्सरसाइज ऑन अ स्पीच साऊंड कॅन बी अरेंज. थर्ड आहे नॉलेज अँड यूज ऑफ इफेक्टिव्ह अँड फ्लुएंट स्पीकिंग. मग जे काही नॉलेज आहे फ्लुएंट आणि इफेक्टिव्ह स्पीकिंगसाठी जे नॉलेज आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण ज्या काय ऑडिओ व्हिज्युअल ॲड्सची लिस्ट बघितली ती टीचरने वर्गामध्ये यूज केली पाहिजे. देन आहे नेक्स्ट टॉपिक इज व्हॉट इज कम्युनिकेशन. आपण हे फर्स्ट चॅप्टरमध्येही बघितलेलं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो 5 किंवा 4 मार्क्ससाठी आणि टाईप ऑफ काइंड ऑफ कम्युनिकेशनसुद्धा विचारलं जाऊ शकतं. देन व्हॉट इज कम्युनिकेशन. वी नो दॅट दिस इज अ 2 वे प्रोसेस. एक सेंडर असतो आणि रिसिव्हर असतो. म्हणजे जो काय बोलणारा आणि ऐकणारा जो व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये जे काही संभाषण होतं त्याला म्हणायचं कम्युनिकेशन. कम्युनिकेशन का गरजेचं आहे? आपलं जे काही थिंकिंग आहे, आपल्या समोरच्याबद्दल जे काय मत आहे ते मांडण्यासाठी कम्युनिकेशन खूप जास्त गरजेचं आहे. इट इज अ फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर थ्रू अ सेट ऑफ अ कॉमन कोड बिटवीन देम इन एनी सिलेक्टेड सिच्युएशन. म्हणजे कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला जे काही बोलता येतं, कम्युनिकेट करता येतं त्याला म्हणायचे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन बिकेम्स अ मिनिंगफुल, इफेक्टिव्ह अँड पर्पजफुल. ठीक आहे. इट इज वेल प्लॅन अँड एक्झिक्युटेड सिस्टमॅटिकली. म्हणजे कम्युनिकेशन जे काय आहे ते अर्थपूर्ण व्हायला हवं. आपण जे काय बोलतोय ते समोरच्याला समजायला हवं आणि समोरचं जे काय बोलतोय ते आपल्याला समजायला हवं. दोघांमधलं कम्युनिकेशन जे आहे ते अर्थपूर्ण व्हायला हवं. ठीक आहे. पुढे आहे फॅक्टर्स अफेक्टिंग कम्युनिकेशन. मग त्यावर कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात? त्यातलं पहिलं आहे ॲबिलिटी ऑफ अ सेंडर. म्हणजे जो काही बोलतो आहे त्याची
बोलण्याची पात्रता, म्हणजे इफ अ सेंडर इज व्हेरी क्लिअर अबाउट द मेसेज, म्हणजे सेंडर जो काय आहे, बोलणारा जो आहे, त्याचं जे बोलणं आहे, त्याचा जो मेसेज आहे तो पूर्णपणे क्लिअर असायला हवा, करेक्ट लँग्वेजमध्ये असायला हवा, त्याच्यामध्ये कोणतेही फिजिकल किंवा मेंटल कंडिशन ही प्रॉपर असायला हवी, किंवा मेसेज जो सेंड केलेला आहे तो व्यवस्थित इफेक्टिव्ह असायला हवा. पुढे आहे मेसेज मस्ट बी क्लिअर, कम्प्लीट अँड परफेक्ट. इट इज अ क्वालिटी ऑफ मेसेज इज ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर. जो काय मेसेज समोरच्याने सेंड केलेला आहे तो क्लिअर असायला हवा, कम्प्लीट असायला हवा आणि परफेक्ट असायला हवा, म्हणजे तो अर्थपूर्ण असायला हवा, त्यामध्ये कोणतेही अधूरता नको आहे, म्हणजे कुठेतरी तुटला आहे, कुठेतरी जोडला आहे, अशा प्रकारे तो मेसेज नको आहे. पुढे आहे मीडियम. इफ देर आर नो ऑब्स्टॅकल्स, डिस्टर्बन्स, प्रॉब्लेम्स इन अ मीडियम, इट विल गो स्मूथली टू रिसीव. म्हणजे त्यामध्ये कोणताही ऑब्स्टॅकल, म्हणजे काही अडचण नसेल, डिस्टर्बन्स नसेल, काही प्रॉब्लेम्स नसतील, तर तो मेसेज जो आहे तो रिसिव्हरकडं स्मूथली किंवा हळुवारपणे जाऊ शकतो. 4 आहे ॲबिलिटी ऑफ अ रिसिव्हर, म्हणजे रिसिव्हर म्हणजे समोरचा जो रिसीव्ह करतो आहे, जे काय मेसेज रिसीव्ह करतो घेतो आहे, त्याचं जो काय आहे थॉट थिंकिंग जी आहे ती प्रॉपरली फिजिकल आणि मेंटल प्रॉब्लेम्सवर आधारलेली असते. ठीक आहे, अशा प्रकारे फॅक्टर्स जे आहे कम्युनिकेशनवर ते अफेक्ट करतात. काय आहे त्यामध्ये? सेंडर, मेसेज, मीडियम आणि रिसिव्हर, तेच आहे, फक्त इकडे त्यांचं डीप डिस्कशन दिलेलं आहे. पुढे आहे टाईप ऑफ काइंड ऑफ कम्युनिकेशन. वी नो दॅट द ओरल कम्युनिकेशन, रिटन अँड व्हिज्युअल कम्युनिकेशन. देर आर 3 टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. ओरल म्हणजे बोलणे, राईट म्हणजे लिहिणे, व्हिज्युअल म्हणजे बघणे. ठीक आहे, अशा प्रकारचे कम्युनिकेशन असते. देन व्हॉट इज द ओरल कम्युनिकेशन? ओरल कम्युनिकेशन अगेन क्लासिफाय व व्हर्बल अँड नॉन व्हर्बल. त्यामध्ये तो परत क्लासिफाय होतो व्हर्बल आणि नॉन व्हर्बलमध्ये. द टीचर गिव्ज अ स्पीच ऑर डिलिव्हर अ लेक्चर, इट इज व्हर्बल कम्युनिकेशन. म्हणजे टीचर जे काही लेक्चर देत असतो, बोलत असतो, ते व्हर्बल कम्युनिकेशन असतं. म्हणजे वन वे प्रोसेस असते, त्यात एक जण ऐकत असतो, म्हणजे समोरचा ऐकत असतो, एक जण बोलत असतो, याला म्हणायचे ओरल कम्युनिकेशन. त्यामध्ये एक्झाम्पल आहे इन्फॉर्मेटिव्ह टॉक, लेक्चर, इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन. ह्या जे पॉईंट आहे ते ओरल कम्युनिकेशनमध्ये येतात. पुढे आहे रिटन कम्युनिकेशन. इट इज अ कम्युनिकेशन थ्रू रिटन फॉर्म, लेटर, रिपोर्ट, आर्टिकल, नोट्स, etc. There are various forms of written communication. Information technology has added to email, WhatsApp, Facebook, Twitter, list of writing communication form. म्हणजे आपण जे काय लिहितो आहे व्हॉट्सॲपवर, मेसेजवर किंवा फेसबुकवर, पेपर, न्यूजपेपर, बुक्स, हे जे आहे ते रायटिंग कम्युनिकेशन आहे. म्हणजे आपला जो मेसेज आहे तो आपण लिहून देतो आहे, त्याला म्हणायचं आहे रिटन कम्युनिकेशन. व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणजे काय? हेल्प टू फोटोग्राफ्स, पिक्चर, ड्रॉइंग्स, चार्ट, मॅप, सिम्बॉल, etc. ठीक आहे, म्हणजे आपण सगळ्यात मोस्ट रेअर एक्झाम्पल आणि खूप जवळचं एक्झाम्पल आहे आपल्याला. आपण कोणालाही कुठेही व्हिडिओ कॉल करू शकतो, म्हणजे ते व्हिज्युअल कम्युनिकेशन आहे. आपण त्याला बघतो आहे आणि बोलतो आहे, तेच आहे, त्याला म्हणायचं व्हिज्युअल कम्युनिकेशन. पुढे आहे फॅक्टर अफेक्टिंग द सिलेक्शन ऑफ मेथड ऑफ कम्युनिकेशन. मग कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट करतात मेथड ऑफ कम्युनिकेशनसाठी सिलेक्शन करण्यासाठी? फर्स्ट आहे reliability. A sender must think about the reliability of a message. A sender has considered about the content, span, time, language, tone, pronunciation, and way in which he shall be going to communicate a receiver. At the same time, she has considered to knowledge, capacity, level of receiver. म्हणजे काय की जो काही रिसिव्हरकडून आपण जे मेसेज घेतो त्याचं नॉलेज, कॅपॅसिटी, जे काही ज्ञान आहे त्याची कॅपॅसिटी आहे, देण्याचं जे कंटेंट आहे, टाईम, वेळ, काळ, लँग्वेज, त्यामध्ये सगळं काही इम्पॉर्टंट असतं. हे आहे रिलायबिलिटीमध्ये. सेकंड आहे रिसिव्हर. रिसिव्हर म्हणजे काय की सेंडर हॅज टू कन्सिडर द कंडिशन ऑफ रिसिव्हर. म्हणजे सेंडरकडं जी काही रिसिव्हरची कंडिशन आहे ती कोणत्या कंडिशनमध्ये त्याने ते पत्र लिहिलेलं आहे, मग तो कोणता, त्याचं जे काही मूड आहे तो कसा आहे, त्याची हेल्थ चांगली आहे की नाही, किंवा त्याला कुठे जायचं आहे, किंवा त्याला काय आठवण येते, कोणत्या प्रकारचं टाईपचं पत्र तो रिसीव्ह करतो आहे, ते म्हणायचे रिसिव्हर. पुढे आहे रिलेशनशिप विथ द रिसिव्हर. म्हणजे रिसिव्हर आणि सेंडरमधलं जे काय रिलेशनशिप आहे ते फ्रेंडली आहे की फॉर्मल आहे, इनफॉर्मल आहे, ते या मेथडच्या कम्युनिकेशनवरनं कळलं जातं. पुढे आहे सुटेबिलिटी. म्हणजे व्हॉट टाईप ऑफ इन्फॉर्मेशन, त्या मेसेजमध्ये त्याने रिसिव्हरने किंवा सेंडरने कशा प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तो खूप इम्पॉर्टंट म्हणजे टाईप आहे. मग त्यामध्ये काय असतं, काही जण रिक्वेस्ट करतात, काही जण
व्हेरी पोलाईट बोलतात, काही जण सिलेक्ट म्हणजे नॉर्मली बोलतात. ह्या ज्या मेथड आहे त्या सुटेबिलिटी आहे. पुढे आहे कॉन्फिडेन्सली, म्हणजे समोरच्याने किंवा जो काही सेंडर आहे त्याने ते पत्र किती कॉन्फिडंटप्रमाणे लिहिलेलं आहे ते इम्पॉर्टंट असतं. पुढे आहे कॉस्ट, मग तो मेसेज म्हणजे सेंड करण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी किती किंमत लागेल, किंवा मग टेलिफोनिक कॉल्स आहे की ईमेलवर आहे त्यासाठी आपल्याला किती खर्च येईल हे जास्त गरजेचं असतं. पुढे आहे स्पीड, मग त्याचा स्पीड आहे ते मेसेज जो काय आहे तो म्हणजे किती पटकन पोहोचू शकतो, रिसिव्हर होऊ शकतो, आपल्याला किती जास्त प्रमाणात त्याची गरज आहे आणि किती पटकन तो सेंड झाला पाहिजे हे जास्त इम्पॉर्टंट असतं. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, येऊ शकतो. पुढे आहे फॅक्टर्स ऑफ अ फ्लुएन्सी इन कम्युनिकेशन. मग आपण आधीही बघितलं की बोलताना जे काय फ्लुएन्सी आहे म्हणजे पटापट बोलणं, त्यामध्ये कोणते कोणते फॅक्टर येऊ शकतात. सफिशियंट आयडिया अबाउट द टॉपिक, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे त्या गोष्टीबद्दल आपल्याला आयडिया असली पाहिजे, भरपूर प्रमाणात त्याचं नॉलेज असलं पाहिजे, त्याची व्होकॅब्युलरी जो काही शब्दसाठा आहे तो गुड म्हणजे व्यवस्थित असला पाहिजे. लँग्वेज ही काय आहे सिम्पल असायला हवी, जास्त कॉम्प्लिकेटेड नको. त्याच्यातलं जे काही स्ट्रेस आहे प्रॉपर प्लॅनिंग आणि प्रिपरेशन त्याचं असायला हवं. ठीक आहे. पुढे आहे डिफरन्स बिटवीन स्पीकिंग स्किल अँड कम्युनिकेशन स्किल. आपण बघितलं आहे आत्ताच 2 स्किल, स्पीकिंग आणि कम्युनिकेशन. मग त्यामध्ये डिफरन्स काय आहे? स्पीकिंग म्हणजे फक्त बोलणं आपल्याला माहिती आहे, आणि कम्युनिकेशन म्हणजे 2 वे प्रोसेस आहे हे आपल्याला माहिती आहे. मग स्पीकिंग म्हणजे काय की समोरचा व्यक्ती बोलत असतो आणि एक ऐकत असतो. कम्युनिकेशन म्हणजे काय की दोघेही एकाच टॉपिकवर चर्चा करत असतात, त्याला म्हणायचं आहे कम्युनिकेशन. प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन यूज केलेलं असतं, त्यामध्ये कोणता तरी एक टॉपिक दिलेला असतो, स्क्रिप्ट दिलेली असते, त्यावर जे काही बोलतो त्याला म्हणायचं आहे कम्युनिकेशन. स्पीकिंग इज अ सिम्पल ॲक्टिव्हिटी. स्पीकिंग म्हणजे एक साधी ॲक्टिव्हिटी आहे, परंतु कम्युनिकेशन जे आहे ते ॲडव्हान्स लेवल आहे, त्यावर कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे ती कॉम्प्लेक्स ॲक्टिव्हिटी आहे. स्पीकिंग इज वन ऑफ द स्किल हे आपल्याला माहिती आहे, परंतु कम्युनिकेशन जे आहे ते ऑब्झर्वेशन, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, कन्व्हर्सेशन या गोष्टीवर अवलंबून असतं. तर त्यामध्ये फर्स्ट आहे ॲक्टिव्हिटीज इन ओरल कम्युनिकेशन, सेकंड आहे ॲक्टिव्हिटीज इन रिटन कम्युनिकेशन. मग ओरल कम्युनिकेशनसाठी आपण कशाचं यूज करतो? टेलिफोनिक टास्क आहे, सेमिनार आहे, लेक्चर आहे, वर्कशॉप आहे, ऑडिओ सीडीज आहे, डिस्कशन करतो. हे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ओरल कम्युनिकेशनमध्ये येतात. तर पुढे आहे रिटन कम्युनिकेशनमध्ये काय करतो आपण? लेटर्स लिहितो, ईमेल करतो, रिपोर्ट करतो, एखाद्या गोष्टीवर निबंध लिहितो. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आहे रिटन कम्युनिकेशन. पुढचा मेन पॉईंट आहे तो म्हणजे डज अँड डज नॉट इन कम्युनिकेशन, म्हणजे आपण बोलताना काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. हा जो आहे तो आपण आधीही F5मध्ये बघितलेला आहे की आपण त्याला म्हणजे जो कोणी व्यक्ती बोलतोय त्याच्यामध्ये आपण कसं बिहेव करायला पाहिजे. कलेक्ट द मॅक्झिमम इन्फॉर्मेशन अँड नॉलेज अबाउट द टॉपिक ऑफ विच यू वॉन्ट टू कम्युनिकेट बाय व्हेरियस वे लाईक रीडिंग अँड डोंट कम्युनिकेट विदाउट फुल इन्फॉर्मेशन अँड नॉलेज. म्हणजे आपल्याला ज्या टॉपिकवर बोलायचं आहे त्यावर आपण आधी पूर्णपणे माहिती काढणं गरजेचं आहे, त्याची इन्फॉर्मेशन गोळा करणं गरजेचं आहे. कोणत्याही मुद्द्यावर बोलताना आपण अर्धवट बोलू नये. पुढे आहे प्लॅन युअर कम्युनिकेशन. आपल्याला जे काय बोलायचं आहे त्याचा प्लॅन आपण आधीच केलेला हवा. जो काही पॉईंट आपल्याला कधी बोलायचा आहे तो पॉईंट आपण तसा प्लॅन वाईज लिहिलेला हवा. पुढे आहे थिंक अबाउट युअर रिलेशनशिप विथ whom यू आर गोइंग टू कम्युनिकेट. म्हणजे आपण ज्या लोकांशी बोलतोय त्या लोकांशी बोलण्याआधी आपण आपल्या रिलेशनबद्दल विचार करायला हवा की आपण समोरच्याबद्दल फॉर्मल आहे की इनफॉर्मल आहे, फ्रेंडली आहे की ऑफिशियल आहे, आपल्यासमोर जो व्यक्ती आहे तो कशा पद्धतीचा आहे त्याबद्दल आपण तसंच थिंकिंगनी तीच भाषा त्याच्यासोबत वापरली गेली पाहिजे. डोंट यूज लँग्वेज विदाऊट थिंकिंग इट. म्हणजे आपण कोणाशीही बोलत असाल तरी त्यामध्ये कोणतीही कशाही प्रकारची लँग्वेज आपल्या तोंडातून त्याला समोरच्याला ऐकायला गेली नाही पाहिजे. थिंक अबाउट द कॉस्ट ऑफ युअर कम्युनिकेशन टाईप. म्हणजे आपण जे काय बोलतोय त्याचं कॉस्ट काय आहे, किंवा मग आपण जे काय आहे ते त्यामध्ये टेलिफोनिक कॉल्स खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे जे काय त्यामध्ये यूज कशाचा नाही झाला पाहिजे. थिंकिंग ऑफ इट्स कॉस्ट, म्हणजे आपण जे लिहिलेलं आहे आपण ते कशा प्रकारे पोहोचवलं आहे त्याचा उपयोग समोरच्याला नाही केला पाहिजे, की म्हणजे मला तुझ्याकडं हा ईमेल पोहोचण्यासाठी 10 रुपये लागले, ही कॉस्ट आपण जी काय आहे ती बोलली गेली नाही पाहिजे. स्पीड ऑफ अ टाईप ऑफ कम्युनिकेशन. आपण समोरच्याशी बोलतोय तर खूप फास्ट नाही बोललं पाहिजे, खूप हळू नाही बोललं पाहिजे, त्याला समजेल असं बोललं पाहिजे. डोंट सिलेक्ट द टाईप ऑफ कम्युनिकेटिव्ह विदाउट थिंकिंग स्पीड फॅक्टर. ठीक आहे. थिंक अबाउट द कॉन्फिडेन्शियल ऑफ युअर मेसेज. आपण जो काही मेसेज समोरच्याला पोहोचवतो आहे तो आपण कॉन्फिडंटपणे पोहोचवला पाहिजे, न अडखळता बोलला गेला पाहिजे. अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी कम्युनिकेशनमध्ये केल्या पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे दिलेलं आहे. पुढे आहे स्पीकिंग एटिकेट्स. स्पीकिंग एटिकेट्स म्हणजे काय की समोरचा व्यक्ती बोलतोय
किंवा आपण ऐकतोय आणि आपण बोलतोय किंवा समोरचा ऐकतोय, त्यामध्ये आपण कोणत्या गोष्टी करायला हवा आणि कोणत्या नाही. एकदम समोरासमोर कन्व्हर्सेशन जेव्हा होत असेल त्याला म्हणायचं स्पीकिंग एटिकेट्स. आर्ट ऑफ अ कन्व्हर्सेशन इज अ मॅटर ऑफ स्किल. आपल्याला माहिती की बोलणं जे आहे ते एक कौशल्य आहे, ते डे टू डे लाईफमध्ये यूज होत असतं. मग आपण ते फ्रेंड्ससोबत बोलतोय, बिझनेसमॅनसोबत बोलतोय, एखाद्या बाहेरच्या ग्रुपच्या ज्या पीपल आहेत त्यांच्यासोबत बोलतोय, ठीक आहे. अशा प्रकारे जे काही आपलं कन्व्हर्सेशन होत असतं ते सोशल आणि नॉर्म्स ऑफ कन्व्हर्सेशन असतं. म्हणजे सोशल असतं किंवा मग नॉन सोशल असतं. त्यामध्ये कोणते एटिकेट्स आहे? फर्स्ट आहे ते म्हणजे लिसन मोर दॅन यू टॉक. ठीक आहे. लिसनिंग प्ले इम्पॉर्टंट रोल. इट इज सेड दॅट द गुड लिसनिंग रिक्वायर इंटेलिजंट. डोंट टॉक अबाउट युअर अँड बोस्ट युअर सेल्फ. पे अटेन्शन टू द पीपल हू आर लिसनिंग यू केअरफुली. म्हणजे काय की आपण जे काही बोलतो आहे त्याच्यापेक्षा जास्त ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं आहे प्रिपेअर अँड स्पीक. व्हेन यू हॅव टू गो पार्टी अँड एनी प्रोग्राम, थिंक अबाउट द पीपल यू आर गोईंग टू मीट देअर अँड प्रिपेअर टू पॉईंट्स ऑर क्वेश्चन रिलेटेड देम. म्हणजे आपल्याला ज्या पार्टीत किंवा कशात जायचं असेल तर आपल्याला ज्याच्यासोबत बोलायचं आहे त्यासाठी आधी आपण प्रिपेअर केलं पाहिजे की आपल्याला काय बोलायचं आहे. पुढे आहे प्लॅन युअर स्पीकिंग. आपल्याला जे काही बोलायचं आहे त्याचा प्लॅन आपण आधी केलेला पाहिजे. पुढे आहे वेट फॉर युअर टर्न. म्हणजे समोरचा जोपर्यंत बोलतोय तोपर्यंत त्याला बोलून द्यायचं, आपण ऐकून घ्यायचं. जेव्हा आपली बोलायची वेळ येईल तेव्हाच आपण बोललं पाहिजे, त्यांच्या मध्ये आपण बोलायला नको. पुढे आहे थिंक केअरफुली अँड देन टॉक. कोणतीही गोष्ट असेल, कोणतंही ऑब्जेक्शन आपल्याला घ्यायचं असेल तर त्याच्याबद्दल आपण आधी विचार करायचा आहे आणि नंतरच ती गोष्ट बोलायची आहे. डोंट इंटरप्ट. म्हणजे समोरचा जो बोलतो आहे त्याचं हळूवारपणे ऐकून घ्यायचं आहे आणि त्याला इग्नोरही करायचं नाही, परंतु त्याला इंटरप्ट म्हणजे त्याच्यामध्ये त्याला अडवायचं नाही. लुक ॲट ऑल वेन स्पीकिंग इन ग्रुप. म्हणजे समोरचा जो कोणी आपल्या ग्रुपमध्ये बोलत आहे त्याच्याकडं आपण बघितलं पाहिजे, त्याला प्रॉपर रिस्पॉन्स हा दिला गेला पाहिजे. पुढे आहे डोंट स्पीक अबाउट युअर ऑल द टाईम. म्हणजे प्रत्येक वेळेत तुम्हीच बोलायचं नाही आहे, समोरच्याला पण बोलू द्यायचं आहे. अशा प्रकारे पीपल गेट बोर. म्हणजे तुमच्या बोलण्यामुळे समोरचा जो व्यक्ती आहे तो बोर होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. पुढे आहे कीप अदर पीपल प्रायव्हसी. डोंट आस्क देअर प्रायव्हेट इन्फॉर्मेशन ऑफ एनी पर्सन इन डिटेल व्हेन यू आर इन ग्रुप. पीपल डोंट लाईक दिस. म्हणजे तुम्ही जेव्हा ग्रुपमध्ये असतात तेव्हा कोणत्याही व्यक्तीबद्दल पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, प्रायव्हेट ज्या गोष्टी आहेत त्या विचारायचे नाही. त्यामुळे काही लोकांना ते आवडत नसतं. पुढे आहे त्यांच्या फेसियल एक्सपिरियन्स जे आहे त्या बघायच्या आहे. समोरच्याला कितपत ऐकायची क्षमता आहे तिथपर्यंतच आपण बोलायचं आहे. पुढे आहे लुक टू पर्सन ऑर पर्सन विथ whom you are speaking. Everyone with whom you are speaking has a personal opinion. Sometimes he she may agree with your opinion, sometimes may not. At this stage you have to give him her opportunity to explain the point of your polity. Give proper respect to other person's different ideas. म्हणजे आपण त्यांना प्रॉपर रिस्पेक्ट द्यायची आहे, त्यांचं मत आधी ऐकून घ्यायचं आहे. ऑलवेज स्पीक स्लोली. हळू बोलायचं आहे, क्लिअर बोलायचं आहे. अवॉइड नॉझल टोन. ठीक आहे. डोंट गिव्ह डिटेल्स स्टॅटिस्टिक अबाउट द सब्जेक्ट. इन्स्टेड शेअर युअर थॉट्स अँड आयडियाज. आपले जे काही स्टॅटिस्टिक्स आकडा असेल, म्हणजे आपण कोणती वस्तू किती पैशाला काय घेतलेली असेल ती स्टॅटिस्टिक आकडा तिथे बोलायचं नाही आहे. अ गुड स्टोरी ऑर रिलेटेड जोक विल कीप द ॲटमॉस्फिअर हेल्दी. प्रॉपर पॉज अल्सो गिव्ह अ ग्रेट इफेक्ट. म्हणजे कन्व्हर्सेशन करताना कोणतीही गोष्ट परत बोलायची नाही आहे आणि प्रॉपर पॉज म्हणजे हळूहळू बोललेलं खूप जास्त इफेक्ट करतं. पुढे आहे ट्रान्सलेशन इंग्लिश टू मदर टंग अँड व्हाईस वर्सा. ट्रान्सलेशन इतकं विचारलेलं आहे कधीतरी, ट्रान्सलेशन आपल्याला येतं इतके आपण एबल आहोत. मग स्टुडंट मदर टंग इज टू यूज व्हाईल टीचिंग इंग्लिश ऑर नॉट. इट इज अ पॉईंट ऑफ आर्ग्युमेंट. म्हणजे जे काही तिथे दिलेलं असेल, इंग्लिश वाक्य दिली आहे त्याचंच ट्रान्सलेट आपल्याला करता येणं गरजेचं आहे. पुढे आहे इम्पॉर्टंट फीचर ऑफ ट्रान्सलेशन. व्हॉट इज इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ ट्रान्सलेशन. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकतो. टीचर शुड टेक केअर द पॅसेज फॉर ट्रान्सलेशन शुड बी केअरफुली सिलेक्टेड. इट शुड बी सुटेबल टू द एज ऑफ द क्लास ॲज वेल ॲज द शुड बी विदिन द व्होकॅब्युलरी ऑफ द स्टुडंट. म्हणजे मुलांना किती प्रमाणात व्होकॅब्युलरी आहे ती कोणत्या क्लासमध्ये कधी शेअर करायची हे शिक्षकांना समजलं गेलं पाहिजे. टीचर शुड टेल द स्टुडंट नॉट टू ट्रान्सलेट द पॅसेज लिटरली.
इट शुड बी अकॉर्डिंग टू द स्पिरिट ऑफ लँग्वेज. म्हणजे टीचरांनी पूर्ण जो पॅसेज आहे तो पूर्णपणे ट्रान्सलेट करणं गरजेचं नाही आहे. स्ट्रक्चरल पॅटर्न ऑफ द पॅसेज शुड बी acquired to the student. Instruct the class the always unit of a translation is a sentence and not a group of word. The teacher should start giving translation exercise from English to other मदर टंग. म्हणजे शिक्षकांनी जे काही ट्रान्सलेट केलेलं आहे त्याच्यावर एक्सरसाइज द्यायला पाहिजे. इंग्लिश बरोबर मदर टंगसुद्धा त्यामध्ये यूज झाली पाहिजे. पुढे आहे ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मदर टंग. मग ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मदर टंग शुड बी इंट्रोड्यूस इन अ इनिशियल स्टेज ऑफ टीचिंग इंग्लिश. म्हणजे आपण जेव्हा इनिशियल स्टेजला असतो तेव्हा इंग्लिशमधून ट्रान्सलेशन मदर टंगमध्ये करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं की ज्या काही म्हणी आहे, सेंटेन्सचा पॅटर्न जो आहे तो मराठीमध्ये लक्षात आला की आपल्याला ते इंग्लिशमध्ये कंपॅरिझन करू शकतो आपण त्याचं आणि ट्रान्सलेशन करू शकतो. पुढे आहे ट्रान्सलेशन फ्रॉम द मदर टंग टू इंग्लिश. म्हणजे मदर टंग म्हणजे मराठी भाषा आपल्याला समजेल तेव्हा आपण इंग्लिशमध्ये आन्सर लिहू शकतो. हे मी फर्स्ट चॅप्टरपासून सांगितलेलं आहे. मग ॲक्युरेसी अँड करेक्टनेस ऑफ इंग्लिश कन्स्ट्रक्शन शुड बी गिवन मॅक्झिमम इम्पॉर्टंट. म्हणजे जे काही आपण मदर टंगमध्ये ट्रान्सलेट करतो त्यामध्ये ॲक्युरेसी आणि करेक्ट असणं खूप जास्त गरजेचं आहे. अ टीचर शुड टेक केअर बाय वॉचिंग दॅट स्टुडंट आर नॉट ओमिटिंग डिफिकल्ट्स अँड न्यू वर्ड्स ऑफ फ्रेज व्हाईल ट्रान्सलेटिंग. म्हणजे टीचरनी लक्ष दिलं पाहिजे की विद्यार्थ्यांनी जे काही ट्रान्सलेट करतायत त्यामध्ये खूप वेगवेगळे विचित्र शब्द त्यामध्ये यायला नको. अशा प्रकारे मदर टंग टू इंग्लिश और इंग्लिश टू मदर टंग आपण ट्रान्सलेट करू शकतो. अशा प्रकारे हा थर्ड चॅप्टर जो आहे स्पीकिंग अँड लिसनिंग इन इंग्लिश लँग्वेज हा इम्पॉर्टंट आहे. हा इथे संपलेला आहे. त्यातले इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला एकदा सांगते. त्यातलं फर्स्ट जे आहे मिनिंग ऑफ ऑब्झर्वेशन, त्याचे इम्पॉर्टन्स येऊ शकतात. ठीक आहे. दुसरे आहे लिसनिंगची जी स्किल आहे, सब स्किल ऑफ लिसनिंग, तो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो विचारला जाऊ शकतो. डिफिकल्टीज इन लिसनिंग विचारलं जाऊ शकतं. लिस्ट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एड्स आहे तो ऑडमॅन आउटसाठी विचारलं जाऊ शकतं. नंतर जे आहे ते म्हणजे कम्युनिकेशन विचारलं जाऊ शकतं. कम्युनिकेशन फर्स्ट चॅप्टरमध्ये पण आहे त्यामुळे मोस्ट चान्सेस आहे विचारलं जाऊ शकतं. नंतर फॅक्टर अफेक्टिंग कम्युनिकेशन आहे, काइंड ऑफ कम्युनिकेशन आहे, फॅक्टर अफेक्टिंग सिलेक्शन मेथड ऑफ कम्युनिकेशन आहे, रिलायबिलिटी, रिसिव्हर, सुटेबिलिटी, कॉस्ट एटसेट्रा आपण जे बघितलेलं आहे ते. नंतर आहे स्पीकिंग एटिकेट्स इज मोस्ट इम्पॉर्टंट विचारलं जाऊ शकतं. 10 मार्क्सचा जो क्वेश्चन असतो मोठा त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर बाकी इम्पॉर्टन्स फीचर ऑफ ट्रान्सलेशन विचारलं जाऊ शकतं. स्पीकिंग एटिकेट्स मोस्ट इम्पॉर्टंट करून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हा जो थर्ड चॅप्टर आहे मी तो कोणाच्या तरी सांगण्यावरून खूप जास्त हळू प्रमाणात शिकवलेला आहे. खूप जास्त सायलेंटली आणि शांत डोक्याने शिकवलेलं आहे. त्यामुळे ज्याला कोणाला स्पीड वाढवायचं असेल त्याने स्पीड वाढवून बघा. ज्याला कोणाला समजत नसेल त्याने स्पीड कमी करून बघायचं आहे. ठीक आहे. मीही तुमच्यासारखी स्टुडंट आहे विद्यार्थी मित्रांनो. काही चुकत असेल, काही कमी जास्त होत असेल तर मला माफ करा. आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. पण प्लीज कृपया करून माझ्यावर म्हणजे असं कुठल्या प्रकारे मला रोकटोक करू नका, कारण मीही स्टुडंटच आहे. तर अशा प्रकारे मला जसं समजतं आहे तसं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते आहे. आणि आधीही सांगितलेलं आहे, आपल्याला माहिती आहे की जे ठाय ते इतरांना सांगावे. मला आवडतं एक्सप्लेन करून सांगायला म्हणून तुम्हाला सांगते आहे. आणि अशाच प्रकारे मीही स्वतः एक्सप्लेन करून शिकत असते. त्यामुळे माझ्या व्हिडिओंना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणाला आवडत नसेल तर कृपया मी माफी मागते. तर अशा प्रकारे हा तिसरा चॅप्टर आपला संपलेला आहे. लास्ट चॅप्टर जो बाकी आहे ग्रामर अँड व्होकॅब्युलरी ऑफ इंग्लिश लँग्वेज तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यानंतर मी F8 जो राहिला आहे त्याचे जे चॅप्टर उरलेले आहे ते घेणार आहे. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, व्यवस्थित राहा, हॅप्पी राहा. ठीक आहे.